काय बोलाल ताई, दिंडोशीमध्ये नशेचं प्रमाण दिवसांदिवस वाढत चाललंय. मुंबई पोलीस लक्ष देत नाही. अभियान 29 तारखेला काय बघता? मी फक्त एका सेक्टरला ब्लेम नाही करणार, याच्यात पालकांची पण चुकी आहे की पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे की आपलं मूल काय करतोय, किती पैसे खर्च करतोय, कुठून करतोय आहे, काय करतोय आहे. कारण आम्ही आता शाळेत हे करतो तेव्हा आम्ही शाळा म्हणून आम्ही लक्ष देतो, पण शाळेत मूल असतो तोपर्यंत. त्याच्यानंतर मूल काय करतोय, तुम्ही सगळे जे काम करताय पालक, ते कोणासाठी काम करताय? ह्या मुलांसाठी. तर मूल जर चांगलं नसेल तुमचं तर मग काय उपयोग आहे? त्याला बघा, त्याचे दात आहेत, होठ आहेत, त्याचे कलर चेंज होतात. काही लक्षात नाही तो किती वेळ झोपतो आहे, का झोपतोय. तसंच वाटलं तर डॉक्टरकडे घेऊन जायचं. म्हणजे आपण जर कंट्रोल ठेवलं आपल्या मुलांवरती तर होणार. बरोबर आहे. फक्त एकायला सगळे स्वतःची पोळी भाजणार. नेता असो, अभिनेता असो किंवा काही असो, सगळे ऍड देत आहेत. कोणते ऍड बंद आहेत? सगळे नशा करतातच आहेत. तुम्ही राजकीय बघितलं तरी तुमचे सगळे वाटणारे पण वाटतात आणि त्यांच्या बरोबर उद्योजक म्हणून बिअर बारवाले फिरणार. मग हे चुकीचं आहे ना. मग ह्याला कंट्रोल करण्यासाठी घरातून चालू व्हायला पाहिजे आणि पालकांची जबाबदारी मी बोलेन की त्यांनी आपल्या मुलांवरती लक्ष द्यायचं. येणाऱ्या 29 तारखेला आपल्या दिंडोशीमध्ये मोठी रॅली आहे. कसं समर्थन शाळेच्या माध्यमाने द्याल? मुलं असतील त्याच्यात? हा, मुलांनी पण लक्ष द्यायला पाहिजे आणि ते मुलांपेक्षा मी बोलेन शाळेतल्या मुलांपेक्षा कॉलेजची मुलं जी NSS वगैरे आहेत तिथे एक चांगलं ह्या टार्गेट करायला पाहिजे की तिथून तो प्रकल्प चालू व्हायला पाहिजे. शाळेत तर मुलं कसं आहे की एक डिसिप्लिन असते, तिथे शिक्षक लक्षच देतात. पण कॉलेजमध्ये फ्री बर्ड आहेत मुलं, फ्री बर्ड आहेत. कॉलेज हा फ्री बर्ड मुलांसाठी आहे. फिरताय तुम्ही बघाल तर प्रत्येक नाक्यावरती यंग मुलं आहेत. लहान शाळेतली मुलं नसणार, ती कॉलेजचीच मुलं असणार. मग पालकांनी आणि हे जे सगळं आहे अभियान ते कॉलेजमधून चालू करायला पाहिजे. तुमच्या माध्यमाने काय संख्या तिकडे उतरेल येणाऱ्या 29 तारखेला? आपण प्रोपोगंडा केला आणि चांगल्या ह्याच्याने केलं तर भरपूर आई बोलतात, वडील बोलतात, तसे सगळे रेडी असणार आणि भरपूर लोक येतील. काय आवाहन कराल दिंडोशीकरांना? सगळ्यांना हेच सांगेन की याच्यात सहभागी व्हा आणि स्वतःचं मूल चांगलं, तुम्ही जे स्वप्न बघितले आहेत ते पूर्ण करण्यासाठी स्वतः मैदानात उतरा.